Good morning, student. Sri Sadguru Gangagiri Maharaj Science, Gautam Arts and Sanjoni Commerce College, Kopargaon. Subject Bookkeeping and Accountancy, 12th Commerce. Topic number 6, Dissolution of Partnership. Practical problem number 6. Sangeeta, Anita and Smita were in partnership, sharing profit and losses in the ratio of 2:1. Their balance sheet as on 31st March 2019 was as under: balance sheet as on 31st March 2019, liability capital account संगीता 60,000, अनिता 40,000, स्मिता 30,000, संध्याज लोन अकाउंट 1,20,000, सन्ड्री क्रेडिटर्स 1,20,000, बिल्स पेएबल 20,000. असेट साइड लँड 2,10,000, प्लांट 20,000, गुडविल 15,000, डेटर्स 1,25,000, लोन्स अँड ॲडव्हान्स 15,000, बँक 5,000. बॅलन्स शीट टोटल 3,90,000. They decided to dissolve the firm as follows. First, asset realized as land recovered rupees 1,80,000, goodwill of rupees 75,000, loans and advance realized rupees 20,000, 10% of the debts provided bad. Second, Sangeeta took plant at book value. Third, creditors and bills payable paid at 5% discount. Sandhya's loan was discharged along with 6,000 as interest. There was a contingent liability in respect of bill of rupees 1 lakh which was under discount. Out of them, a holder of one bill of rupees 20,000 becomes insolvent. Show realization account, partners capital account and bank account. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना त्या ठिकाणी आपल्याला रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट आपल्याला तयार करायचे. तर बघा, रिअलायझेशन अकाउंट आपण तयार करणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण तयार करणार आहे, त्यामध्ये आपण कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट आपण तयार करणार आहेत. आपण बघितलेलं आहे सुरुवातीला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सर्व लायबिलिटी म्हणजे पार्टनरचे कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस आपण पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आहेत. त्यानंतर संध्याच्या लोन अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहे आणि सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे. तर बघा, लायबिलिटी साईड आपण काय करतोय, पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला त्यांचे बॅलन्सेस आपण दाखवले. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000, 40,000 आणि 30,000 ट्रान्सफर केले. कोणते? कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स आहे. त्यानंतर संध्याचं लोन अकाउंट तयार केलेलं आहे, 1,20,000 रुपये तो बॅलन्स आहे, तोही आपल्याला काय करावं लागणार आहे, पेड त्या ठिकाणी करावं लागणार आहे. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ते देखील आपण रिअलायझेशन अकाउंट जे आहे त्या रिअलायझेशन अकाउंटला काय करणार आहे, ॲट बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करणार आहे बाय सन्ड्री लायबिलिटी अकाउंट. आता सन्ड्री लायबिलिटी अकाउंट जे आहे ते किती आहे, सन्ड्री क्रेडिटर्स सन्ड्री क्रेडिटर्स किती आहे, 1,20,000, बेस पेएबल आणि संध्याज लोन अकाउंट. ओके, 1,20,000 असं टोटल आपल्याला ही थर्ड पार्टी लायबिलिटी 2,60,000 पेड करावी लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे सर्व तीनही बॅलन्सेस आपण रिअलायझेशन अकाउंटला दाखवले. पार्टनरचे कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला दाखवले आणि संध्याज लोन अकाउंट, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट आणि बिल्स पेएबल आपण रिअलायझेशन अकाउंटला ॲट बुक व्हॅल्यूला रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला दाखवलं. त्याची जर्नल एंट्री आपण केली. सन्ड्री लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट आणि आउटरला अमाऊंट टाकली 2,60,000. म्हणजे लायबिलिटी कशी ट्रान्सफर केलेली आहे ते आपण दाखवलं. असेट साईड आपण बघणार आहे, ॲट बुक व्हॅल्यूला रिअलायझेशन अकाउंटला आपण असे ट्रान्सफर करणार आहे. लँड, प्लांट, गुडविल, डेटर्स आणि लोन अँड ॲडव्हान्स हे पाचही ॲसेट आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करतोय. लँड, प्लांट, गुडविल, डेटर्स आणि लोन अँड ॲडव्हान्स ह्या पाचही ॲसेट आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केलेले आहेत 3,85,000. ओके, त्यानंतर सेकंड इफेक्ट आपण देतोय बँक अकाउंट. बँक अकाउंटचा बॅलन्स बँक अकाउंटला आपण ट्रान्सफर करतोय. बँक अकाउंट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000. म्हणजे अशा पद्धतीने आपण पूर्ण बॅलन्स शीट काय केलेलं आहे, ट्रान्सफर केलेलं आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट काय आहे बघू आपण. द डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म ॲज फॉलो, म्हणजे खालील पद्धतीने फर्म काय झाली आहे, डिझॉल्व झालेली आहे.
असेट रिअलाइज केलेले आहे. लँड रिकवर 1,80,000, गुडविल 75,000, लोन्स अँड ॲडव्हान्स रिअलाइज ₹20,000, 10% ऑफ द डेट्स ऑफ प्रोव्हाइड बॅड. म्हणजे काय झालेलं आहे की जे आपले डेटर्स आहे ते काय केलेले आहे 10% प्रोव्हाइड केलेले आहे. म्हणजे त्याचा आपल्याला इफेक्ट द्यावा लागणार आहे. म्हणजे बघा आपण सेकंड इफेक्ट त्या ठिकाणी देतोय डेटर्सचा. प्लॅन्ट बाय लँड, गुडविल, लोन्स आणि डेटर्स एवढे काय केले पेड केले. असेट रिअलाइज केली, जर्नी एंट्री केली, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. म्हणजे 3,79,500 अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे हा सेकंड इफेक्ट त्या ठिकाणी दिला आहे. आणि त्यानंतर जे त्याच्यावर आपण बॅड डेब्स त्या ठिकाणी रिकवर्ड केलेली आहे. जे आपल्याला 1,25,000 आपले डेटर्स होते त्यावर, म्हणून आपण इथे किती अमाऊंट घेतली 1,25,000 त्याची काय आपण बघू पेड केलेली आहे किंवा अमाऊंट डेटर्सवर रिकवर्ड कशा पद्धतीने केली. तर बघा डेटर्स बॅड डेब्स 1,25,000 डेटर्स होते. 10% ऑफ म्हणजे 1,25,000वर 10% आपण कॅल्क्युलेट केले तर 12,500. म्हणजे आपले डेटर्स किती राहिलेले आहे फक्त 1,25,500. म्हणून आपण 1,25,500 त्या ठिकाणी डेटर्स आपण घेतलेले आहे. त्यानंतर आपण पाहतोय पुढची ॲडजस्टमेंट. ही ॲडजस्टमेंट आपण केली. त्यानंतर संगीता टूक अ प्लॅन ॲट बुक व्हॅल्यू. काय प्लॅन जो आहे तो काय केलेला आहे बुक व्हॅल्यूला संगीताने घेतलेला आहे. म्हणजे बघा संगीताच्या अकाउंटला त्या ठिकाणी आपल्याला इफेक्ट दाखवावा लागेल आणि रिअलायझेशन अकाउंट जे आहे त्या रिअलायझेशन अकाउंटला तोही इफेक्ट आपण देतो आहे. बाय संगीता कॅपिटल अकाउंट 20,000 प्लॅन तिने घेतलेला आहे म्हणून सेकंड इफेक्ट संगीताच्या अकाउंटला आपण देतोय. बाय टू रिअलायझेशन अकाउंट 20,000 म्हणजे सेकंड ॲडजस्टमेंटचा इफेक्ट आपला झालेला आहे. त्याचे जर्नी एंट्री आपल्याला करायची जर झाली तर आपण करू शकतो संगीताच कॅपिटल अकाउंट डेबिट 20,000 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 20,000. म्हणजे अशा पद्धतीने जर्नी एंट्री आपण या सेकंड ॲडजस्टमेंटची करू शकतो. फर्स्ट झाली, सेकंड ॲडजस्टमेंट झाली, थर्ड ॲडजस्टमेंट आपण पाहतोय क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल पेड ॲट 5% डिस्काउंट. आता बघा थर्ड पार्टी लायबिलिटी आपल्याला पेड करायची असते. याच्यामध्ये हे जे सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल जे आहे या दोघं आपण काय केलेले आहे 5% डिस्काउंटने पेड केलेले आहे. म्हणून त्याची जर्नी एंट्री आपल्याला करायची आहे. कॅल्क्युलेशन आपण त्याचं बघतोय 5%ने सन्ड्री क्रेडिटर्स 5%ने आपण काढले 1,12,000 आहे. 5% आपण जर काढले तर 6,000. 1,20,000मधनं 6,000 वजा जर केले तर अमाऊंट राहते 1,44,000. त्याचप्रमाणे बिल्स पेएबलची अमाऊंट 5% डिस्काउंट केला 20,000 आहे. 5% डिस्काउंट जर केला तर 1,000 येतो. म्हणजे बिल्स पेएबलची अमाऊंट येते 19,000. म्हणजे अशा पद्धतीने ह्या दोन अमाऊंट आपल्याला काय करायच्या आहे डिस्काउंटने पेड करायचे आहे. टू बँक अकाउंट क्रेडिटर्स किती काढले आपण 1,14,000 काढले. बिल्स पेएबल किती काढले 19,000. म्हणजे टू बँक अकाउंट 1,33,000. जर्नी एंट्री करायची झाली तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट 1,33,000. कॅश आपल्याकडनं गेली म्हणून सेकंड इफेक्ट बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1,33,000 लायबिलिटी आपण काय केली पेड केली बाय रिअलायझेशन अकाउंट किती 1,33,000. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आपल्याला बघायची आहे. संध्या लोन वॉज डिस्चार्ज अलॉंग विथ 6,000 ॲज इंटरेस्ट. म्हणजे संध्याचं जे काही लोन होतं काय संध्याचं हे जे काही लोन होतं किती लोन होतं ते आपलं टोटल 1,20,000. तर ही पण थर्ड पार्टी लायबिलिटी ही पेड करत असताना 1,20,000 प्लस इंटरेस्ट पेड केलं किती 6,000. म्हणजे असं टोटल 26,000 त्याची थर्ड पार्टी लायबिलिटी पेड केली. आणि थर्ड पार्टी लायबिलिटी पेड केली म्हणजे कॅश आपल्याकडनं गेली. म्हणजे त्याचा इफेक्ट जर दाखवायचा असेल तर आपण असा दाखवू शकतो टू बँक अकाउंट संध्याज लोन अकाउंट 1,26,000. टोटल अमाऊंट किती 1,20,000 लोनची आणि 6,000 इंटरेस्ट असं 1,26,000 व्याजासह आपण काय केलंय थर्ड पार्टी लायबिलिटी पेड केली. म्हणून टू बँक अकाउंट जर्नी एंट्री करायची जर झाली तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट म्हणून सेकंड इफेक्ट बँक अकाउंटच्या क्रेडिटला त्या ठिकाणी आपण दाखवतोय बाय
संगीताज कॅपिटल अकाउंट काय बाय बाय संध्याज लोन अकाउंट 1,26,000 किती 1,26,000 1,20,000 तिने घेतलेलं लोन आणि 6,000 व्याज असं 1,26,000 आपण काय केले पेड केलेले आहे आपल्याकडनं कॅश निघून गेलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ते काय केलेलं आहे पेड केलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण बघणार आहेत असेट रिलाइज करून आपल्याला 3,79,500 त्या ठिकाणी आलेले आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे पेड केलेली अमाऊंट आपल्याला दिसते. नंतर आपण बघणार आहेत की संगीताने जे असेट त्या ठिकाणी घेतलेले आहे ते असेट म्हणजे ही जो काही प्लॅन घेतलेला आहे 20,000 तिची कॅश आपल्याकडे आलेली आहे त्याचा इफेक्ट आपण दिला बाय रिअलायझेशन अकाउंट किती 20,000 बाय रिअलायझेशन अकाउंट 20,000. त्यानंतर पुढं काय म्हटलंय बघा देअर वॉज अ कॉन्टिंजंट लायबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ द बिल ऑफ ₹1,00,000 विच वॉज अंडर डिस्काउंट ऑफ आउट ऑफ द देम होल्डर ऑन बिल ऑफ ₹20,000 बिकम इन्सॉल्वंट. म्हणजे बँकेने आपल्याला काय केलेलं होतं की बँकेकडनं 1,00,000चा आपल्याला डिस्काउंट दिला गेलेला होता परंतु त्यापैकी 20,000 रुपये बँकेला देणं होतं पण तो पार्टनर्स काय झालेला आहे इन्सॉल्वंट झालेला आहे. होल्डर ऑन बिल ऑफ ₹20,000 बिकम्स इन्सॉल्वंट म्हणून आपल्याला ते 20,000 काय करावं लागणार आहे पेड करावे लागणार आहे. म्हणून त्याचा इफेक्ट आपल्याला असा करता येईल टू बँक अकाउंट डेबिट 20,000 कॉन्टिंजंट लायबिलिटी आपण काय केली पेड केलेली आहे आणि मग त्याचा कॅश अकाउंट आपल्याकडनं गेली कॅश तेवढी गेली म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट आपण दिलेला आहे बाय रिअलायझेशन अकाउंट 20,000 म्हणजे असे 20,000 आपल्याकडनं गेलेले आहे. आता सर्व ॲडजस्टमेंट आपण केले आहे. त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण अकाउंट क्लोज करतोय. रिअलायझेशन अकाउंटची टोटल आपण जर केली 3,85,000 1,33,000 1,26,000 20,000 तर टोटल येते 6,64,000 किती 6,64,000. ते 6,64,000 आपण इकडे घेतले त्यातनं आपण 6,64,000 मधनं 2,60,000 20,000 3,79,500 वजा केले तर डिफरन्स किंवा बॅलन्स किंवा लॉस येतो 4,500. 4,500 आपण पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे क्लासिफिकेशन केले. 4,500 कसे क्लासिफिकेशन करणार डिवायडेड 5 काय डिवायडेड 5 कारण 2:1 म्हणजे एक भाग 900 रुपयाचा म्हणजे संगीताला 2 भाग 1,800 रुपये आणि त्याला 2 भाग 1,800 रुपये आणि स्मिताला एक भाग म्हणजे 900 रुपये म्हणजे अमाऊंट ट्रान्सफर करणार पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला जर एंट्री करायची जर झाली तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट म्हणून पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट किती टू रिअलायझेशन अकाउंट लॉस 1,800 1,800 आणि 900. आता पार्टनरचं कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करतोय. क्रेडिट साईड आपण जर बघितली तर 30,000 स्मिताची येते. 30,000मधनं 900 जर गेले 30,000मधनं 900 जर गेले तर खाली राहतात 29,100 टू बँक अकाउंट ओके. आणि त्याचं 40,000मधनं 1,800 रुपये जर गेले तर खाली राहतात 38,200 म्हणजे टू बँक अकाउंट 38,200. त्यानंतर संगीता 60,000मधनं त्या ठिकाणी 20,000 1,800 वजा जर झाले तर खाली राहतात 38,200 म्हणजे टू बँक अकाउंट 60,000. म्हणजे अशा पद्धतीने पार्टनरचं कॅपिटल अकाउंट क्लोज केलं आणि जर्नल एंट्री किंवा जो बॅलन्स आला आहे त्याला आपण म्हटलं टू बँक अकाउंट तो ट्रान्सफर केला पार्टनरच्या बँक अकाउंटला तर आपण म्हणणार आहे टू बँक अकाउंट. त्यानंतर बाय संगीताच कॅपिटल अकाउंट 38,000. त्यानंतर बाय अनिताच कॅपिटल अकाउंट 38,200. त्या बाय स्मिताच कॅपिटल अकाउंट 29,100 आणि असं जर बघितलं तर एकंदरीत आपलं बँक अकाउंट क्लोज होतं 3,84,500 3,84,500. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा डिझॉल्युशनचा क्वेश्चन नंबर 6 सोडवता येईल. क्वेश्चन रिअलायझेशन अकाउंट आपण तयार केलं, पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट्स आपण तयार केलं, बँक अकाउंट आपण तयार केलेलं आहे आणि सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे सर्व ॲडजस्टमेंटचं. ओके, थँक्यू.